आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक पालक मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईलचा आधार देताना दिसतात. जेवण भरवणं असो किंवा हट्ट थांबवणं, मोबाईल हा अनेक घरांमध्ये सोपा पर्याय बनलाय. मात्र हाच पर्याय धोक्याची घंटा ठरत असल्याचं समोर आलंय. एम्सच्या म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधनानुसार कमी वयात स्क्रीनचा जास्त संपर्क आल्यास मुलांमध्ये ऑटिझम सदृश लक्षणांचा धोका वाढू शकतो. याच विषयावर मानसोपचार तज्ज्ञ यांनीही पालकांना महत्त्वाचा इशारा दिलाय. पालकांनी मुलांना मोबाईलऐवजी प्रत्यक्ष खेळ आणि संवादात गुंतवावं असा मोलाचा सल्ला दिला. वेळी सावध न झाल्यास मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असा हा इशारा. सध्या भारतामध्ये सुद्धा अगदी पहिल्या महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आई बाबा बिझी असतील, ते काही कामात असतील, त्यावेळेला त्यांना मोबाईल दिला जातो. हा मोबाईल तासनतास सुद्धा देण्याचा प्रकार भारतामध्ये सध्या दिसतोय. याच्यामुळे मूल बोलायला कमी बोलतं, आंतरक्रियेमध्ये भाग घेत नाही. हा जो मोबाईलमुळे मुलांच्या विकासांमध्ये जो दोष आहे, ज्याला डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असं म्हणतात, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल डिले डिसऑर्डर असं म्हणतात. हे डिले डिसऑर्डर होण्याचं कारण व्हर्च्युअल ऑटिझम आहे. व्हर्च्युअल ऑटिझम मुलांना स्क्रीन टाइम जेवढा जास्त द्याल तेवढा व्हर्च्युअल ऑटिझम वाढत जाईल.